मित्रांनो, जर आईचा आशीर्वाद हवा असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझा नवरा मला दर रविवारी नवरी सारखा सजवायचा आणि मला घालायला खूप छोटा ड्रेस द्यायचा. त्या ड्रेसमध्ये माझं संपूर्ण शरीर दिसायचं आणि मग तो त्याच्या मित्रासोबत एका मागून एक संपूर्ण रात्र माझ्यासोबत माझ्या लग्नाला काही दिवसच झाले होते. तेव्हा रविवारी दुपारी माझा पती कुठेतरी निघून जायच्या माझे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळेच रोज चांगले कपडे घालायचे. आजही मी सुंदर साडी नेसलेली होती. मी तयार होते पण माझा नवरा अर्णव संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याच्या हातात शॉपिंग बॅग होती. त्याने ती शॉपिंग बॅग माझ्या हातात दिली आणि म्हणाला की त्यात तुझ्यासाठी एक ड्रेस आहे तो घाल आणि तयार हो. मी अर्णवकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाले मी तयार आहे. तो म्हणाला मी तुझ्यासाठी आत्ताच जो ड्रेस आणला आहे तो ड्रेस घाल आणि तयार हो. शॉपिंग बॅग घेऊन मी माझ्या खोलीत आले. जेव्हा मी तो ड्रेस पाहिला तेव्हा माझे डोळे पाणावले, कारण तो अतिशय फॅशनेबल, महागडा आणि छोटासा ड्रेस होता. मी म्हणाले अर्णव हा खूप लहान आहे. अर्णव म्हणाला माझ्या मित्राच्या घरी पार्टी आहे, लवकर तयार हो. एवढा महागडा ड्रेस आणायची अर्णवला काय गरज होती? अर्णवने माझ्या लग्नात मला एक जोड कपडेही घेतले नव्हते म्हणायचे. माझ्याकडे पैसे नव्हते आणि आता ब्रह्मी तो ड्रेस घातला. असो मी दिसायला खूप सुंदर होते. त्या शॉर्ट ड्रेसने माझे सौंदर्य वाढवले होते. मेकअप करून मी केसांचा जुडा घालू लागले तेवढ्यात अर्णव माझ्या खोलीत आला. तो माझ्या जवळ आला आणि माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत बघू लागला आणि मग म्हणाला बाकी सर्व ठीक आहे, तुझे केस मोकळे सोड, तू अजून सुंदर दिसशील. अर्णवच्या सांगण्यावरून मी माझे केस मोकळे सोडले. मी सर्व तयार होते. मी माझे केस विंचरले आणि कपाटातून एक छोटा दुपट्टा काढला. मला स्वतःला गुंडाळता यावे म्हणून तो बाहेर काढू लागले. ते पाहून अर्णवने लगेच माझा हात अडवला. तो मला म्हणू लागला काय करतेस, एवढा सुंदर ड्रेसचा सगळा लुक खराब होईल. मी म्हणाले अर्णव मी असे बाहेर जाऊ शकत नाही, तुम्हीच बघा ड्रेस खूप टाईट आणि छोटासा आहे. अर्णव म्हणाला माझ्याशी वाद घालू नकोस. माझा मित्र त्याची गाडी आणि ड्रायव्हर पाठवत आहे, तुला घाबरायची गरज नाही. काही वेळातच अर्णवच्या नंबरवर कोणाचा तरी कॉल आला. अर्णव म्हणाला हो आम्ही तयार आहोत. मग तो मला म्हणाला चल. अर्णव एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. मीही अशा कुटुंबातीलच होते. मला माहीत होते की माझा नवरा जास्त पैसे कमवत नाही आणि त्याच्याकडे गाडी नाही हे मला माहीत होतं. त्याच्याकडे फक्त एक जुनी बाईक होती आणि एक छोटेसे घर होते. माझ्या लग्नाच्या रात्री त्याने मला सांगितले त्याचा पगार एवढा आहे की तो महिन्याच्या शेवटपर्यंत संपतो आणि मलाही यावर काही हरकत नव्हती. लग्नाच्या त्या दिवसात मी सुद्धा अर्णवकडे काही फरमाईश केली नाही. मी एकटीच राहत होते आणि माझ्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून मी किचन सांभाळले होते. अर्णव मला सांगायचा की लग्नात खूप खर्च झाला आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी कपडेही विकत घेतलेले नाहीत. त्यामुळे अर्णव इतके महागडे कपडे घेण्याच्या मनस्थितीत नसताना आश्चर्य वाटले मला. त्याला वावच नव्हता तर एवढा महागडा ड्रेस घेण्याची काय गरज होती, ते फक्त पार्टीला जाण्यासाठी. पण त्याने माझ्यासाठी महागडा ड्रेस आणला होता. त्याची किंमत किमान 20-25 हजार रुपये इतकी होती. पण काही वेळाने अर्णवच्या मित्राचा ड्रायव्हर आला. आम्ही दोघे गाडीत बसलो. ती गाडी सुंदर परिसरात एका मोठ्या बंगल्यासमोर उभी होती. लगेच वॉचमनने येताच दरवाजा उघडला. त्यावेळी 4 वाहने आधीच पार्किंग एरियात उभी होती आणि 5वी आमची गाडी होती. बाजूची बाग ही खूप मौल्यवान आणि सुंदर फुलांनी सजलेली होती. पण तिथे पार्टी असल्यावरही एवढी लाइटिंग नव्हती. अर्णव माझा हात धरून मला बंगल्याच्या आत घेऊन गेला. मला खूप लाज वाटली. गोष्ट अशी होती की हा ड्रेस खूप टाईट होता आणि त्यावर एक मोठं संकट म्हणजे त्यावर दुपट्टाही नव्हता. आत गेल्यावर मला हात पुरुषांशिवाय कोणीही दिसले नाही. तिथे माझ्याशिवाय एकही स्त्री नव्हती. हे बघून मी खूप घाबरले. ती कसली पार्टी होती जिथे सगळे पुरुषच होते, एकही महिला नव्हती आणि ती फक्त पुरुषांची पार्टी होती. मग अर्णव मला इथे का घेऊन आला होता? त्या धडधाकड माणसांना बघून मी पूर्णपणे अर्णवच्या पाठीशी झाले. मी म्हणाले अर्णव इथे एकही बाई नाही. तो म्हणू लागला की त्यांचे
लग्न झालेले नाहीत त्यामुळेच त्यांची बायको कुठून येणार आहे? उघड आहे. अर्णव त्याच्या मित्राशी माझी ओळख करून देऊ लागला मला. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा अर्णवने माझ्या त्याच्या मित्राशी ओळख करून दिली आणि तो हसता आंदोलनाच्या पाहण्याने माझ्यासमोर हात पुढे करू लागला. हे पाहून मी मागे हटमला. अर्णवच्या मित्राच्या हे वागणं अजिबात आवडलं नाही. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती की माझ्या अस्तित्वावर मुंग्या रेंगाळल्यासारखी मला वाटत होती. माझे हृदय खूप चिंताग्रस्त वाटू लागले. माझं मन इतकं घाबरू लागलं की मला त्या घरातून बाहेर पडावंसं वाटू लागलं. त्यावेळी तिथं 10 माणसे होती आणि सर्व 10 जणांच्या हातात तपकिरी रंगाचे सरबत होते. सगळ्यांचे डोळे जणू गुलाबी रंगाचे होत होते, जणू ते सगळेजण नशेच्या अवस्थेत आहेत. मी खूप घाबरले होते तर मी जाऊन अर्णवच्या मागे उभे राहिले होते. मी म्हणाले, अर्णव, मला इथे थांबायचे नाहीये. तू मला घरी सोडतो म्हणू लागला. तुला काय झालंय? मुलांच्या मेलाव्याला जात नाहीत का? मला या अशा घाबरलेल्या मुलींचा तिरस्कार आहे. मला कुल स्वभावाच्या मुली आवडतात, ज्या प्रत्येक संमेलनात जाऊन मजा करू शकतात. तेव्हा या डरपोक मुलीसारखे वागणे बंद कर, असे म्हणत त्याने मला त्याच्या बाजूला उभे केले आणि मला पार्टी एन्जॉय करायला सांगितले. अर्णवची वृत्ती पाहून मला आश्चर्य वाटले. माझे डोळे भरून आले. मी रडणारच होते. तेव्हा अर्णवचा एक मित्र माझ्याकडे सरकला आणि म्हणू लागला, वहिनी, तुम्ही कशाला काळजी करताय? 1-2 वर्ष थांबा, सगळ्यांची लग्नही होतील. आणि आता आम्हाला बायका नसतील तर आम्ही काय करणार? ना तुमच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. त्याची स्टाईल मस्करी करणारी होती. मग तो अर्णवला म्हणाला, चल अर्णव, चल ड्रॉइंग रूममध्ये. जेवण एकदम तयार आहे. मी अर्णवचा हात घट्ट पकडून ड्रॉइंग रूममधल्या टेबलापाशी पोहोचले, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ठेवलेले होते. आणि मी अर्णवसोबत टेबलावर बसले. अर्णवचे इतर मित्रही समोरच्या खुर्चीवर बसले होते. ज्याच्या घरी पार्टी होती तो माझ्या ताटात वेगवेगळे पदार्थ टाकत होता आणि म्हणत होता, वहिनी, हे खाऊन बघा आणि हे पण खाऊन बघा. जेवण खरंच खूप चविष्ट होतं आणि मला खूप भूक लागलेली होती. विचित्र गोष्ट अशी होती की जेवत असतानाच माझ्या डोळ्यात झोप येऊ लागली आणि जेवताना मला इथे झोपून जावे असे वाटू लागले. मी मादक नजरेने अर्णवकडे पाहिले, जे मला एक ऐवजी 4-5 जण वाटत होते. मी म्हणाले, अर्णव, चला आता घरी जाऊ, मला झोप येत आहे. तो हो म्हणू लागला. असं म्हणत मी खुर्चीवरून उभे राहिले आणि अर्णवच्या बाहुपाशात पडले. तेव्हा मला माझे भान हरपायला फक्त 1 मिनिट लागला होता. जेव्हा मी सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझे डोके वाईटरित्या गरगर फिरत होते. मी मोठ्या कष्टाने डोळे उघडले आणि माझ्या खोलीत हजर होते. मी अजूनही त्या लहानशा पोशाखातच होते, जो माझ्या अस्तित्वाला खूप त्रास देत होता. मला कळत नाही की मी एवढे का बिथरले. माझ्या आत एक विचित्र अशक्तपणा जाणवत होता. मी माझे सर्व दागिने पाहिले. माझ्या अंगावरचे सर्व दागिने एका बाजूला काढून ठेवलेले होते आणि मी बांगड्या घातलेल्या होत्या. तिथे माझ्या हातावर ओरखडे आणि जखमांच्या खुणा होत्या. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी अजूनही शुद्धीवर आले नव्हते. अर्णवनं गडबडता नाश्ता घेऊन आत शिरला तेव्हा तो खूप खुश दिसत होता. तो मला म्हणाला, हे बघ, आज मी तुझ्यासाठी नाश्त्यासाठी ऑमलेट आणि ब्रेड आणलेले आहे. मी म्हणाले, मला कळत नाही माझ्या शरीरावर एवढ्या वेदना का होत आहेत. मी काय बोलते आहे याची काळजी करण्याऐवजी तो हसायला लागला आणि तो म्हणाला की काल रात्री तू खूप सुंदर दिसत होतीस आणि मग तू माझ्या बाहुपाशात बेशुद्ध पडलीस. म्हणूनच घरी येताच माझ्या तुझ्याबद्दलचा हेतू बिघडला. अर्णव खूप चांगल्या मूडमध्ये होता. माझे डोळे आपोआपच खाली गेले. तो म्हणाला, तू नाश्ता कर, मी तुझ्यासाठी औषध आणि गरम चहा घेऊन येतो. मग या वेदना आणि त्रासही अर्ध्या तासात निघून जातील. मला आश्चर्य वाटले की एवढ्या दिवसात अर्णवने माझ्यावर इतके प्रेम कधीच व्यक्त केले नव्हते. पण माझ्या तर पूर्ण शरीरावर जखमा होत्या. असो, दुसऱ्या दिवशी मी बरी झाले होते. पण हा सिलसिला रोज चालू राहील हे मला माहीत नव्हते. पुढच्या रविवारीही पुन्हा अर्णव माझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊन आला. तो मला म्हणाला, मित्राच्या घरी पार्टीला जायचे आहे, तयारी कर. आणि मग मला त्या मित्राच्या बंगल्यावर घेऊन गेला. त्यावेळी त्याचे मित्रही माझ्या बरोबर आधीपेक्षा जास्त फ्री वागू लागले होते आणि म्हणाले, वहिनी,
आम्ही तुमच्या सौंदर्याचे वेडे झालो आहोत. अर्णव खूप भाग्यवान आहे की तुमच्यासारखी बायको मिळाली आहे त्याला. होय, अर्णवच्या मित्राकडून अशी प्रशंसा मिळताच मला वाईट वाटले. मी त्यांच्याकडे रागाने पाहिलं तर ते विचित्र हसायला लागले. मी ठरवलं होतं की घरी जाताच अर्णवला सांगेल की भविष्यात त्यांच्या घरी कधी जाणार नाही. मला त्या पुरुषांचा हा वाईट विनोद अजिबात आवडला नव्हता. यावेळीही माझ्यासोबत असेच घडले. जेवल्याबरोबर मला झोप येऊ लागली. मग मी बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा माझे शरीर दुखू लागले. मला वेदना होत होत्या. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अर्णव खूप खुश होता आणि त्याने घरी फळे आणायला सुरुवात केली होती. तसेच तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू लागला होता. त्याचा पगार एवढा जास्त नसून सुद्धा तो दैनंदिन चैनीचे जीवन कसे जगत होता. घरी येताच तो मला म्हणाला, तुला स्वयंपाक करायची गरज नाही, किचनमध्ये जाण्याचीही गरज नाही, तू फक्त तुझं सौंदर्य फेक पडू दे नकोस. कधी कधी मला त्याचे वागणे विचित्र वाटत होते. मी म्हणाले की प्रत्येक बाई घरची कामे करते, मला पण तुझ्यासाठी जेवण बनवायला आणि तुझं काम करायला आवडत. तो म्हणू लागला की तू फक्त तुझ्या सौंदर्याची काळजी घेते, वाढव स्वतःला, सजव तुझे सौंदर्य माझ्यासाठी किती अनमोल आहे तुला माहीत नाही. माझा हात धरून तो माझ्याशी प्रेमाने बोलू लागला आणि म्हणाला, तुला मिळवण्यासाठी मी किती पापड बेललेले आहेत माहीत नाही तुला. ही गोष्ट ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण आमचे नातेसंबंध जुळवणाऱ्या आंटीमार्फत झाले होते. लग्नाआधी मी अर्णवला पाहिलंही नव्हतं. मी म्हणाले, काय म्हणायचे आहे माझ्या बोलण्यावर? तो हसायला लागला आणि म्हणाला की मी तुला एक दिवस बाजारात पाहिले होते आणि तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडलो होतो. तिथून मी तुझ्या मागे लागलो. तुझ्या घर पाहिलं आणि मग कळलं की तुझी आई तुझ्यासाठी नातं शोधत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हे ऐकून मला खूप भीती वाटली की मी तुला गमावू शकतो. एकदा मी एका आंटीला तुझ्या घरातून बाहेर येताना पाहिले होते. मग मी तिला म्हणालो की जर ती माझे लग्न तुझ्यासोबत जुळवण्यासाठी माझी मदत करेल तर मी तिला चांगले पैसे देईल. तिने माझी विनंती मान्य केली आणि अशा प्रकारे मी तुझ्याशी नाते जोडले. त्याचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने डोळे विस्फाटून अर्णवकडे पाहत होते. माझा नवरा माझ्यावर आधीपासूनच प्रेम करत होता हे मला माहीत नव्हते. त्याने माझ्यासाठी खूप काही केलं होतं आणि हे सगळं ऐकून माझ्या मनात अर्णवबद्दलचे प्रेम आणखीनच वाढले होते. पण मला माहीत नव्हते की सत्य तर काही वेगळे सगळेच होते. पण या रविवारी अर्णवने मला पुन्हा महागडा ड्रेस आणून दिला हे मला कळलेच नाही. मी नाही म्हणाले, मला तुमच्या कोणत्याही मित्राच्या घरी पार्टीला जायचे नाहीये. माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. हसू पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि चेहऱ्यावर अचानक राग आला होता. तो म्हणाला, लोक तुला एवढ्या प्रेमाने बोलवतात म्हणजे काय? मी म्हणाले, मला नाही जायचे आहे. ते मला तिथे कोणते पदार्थ खायला घालतात हे मला माहीत नाही. ते खाल्ल्याबरोबर मला झोप येते आणि सकाळी माझी खूप वाईट अवस्था असते. 2 दिवस मला चालताही येत नाही आणि मग तिथे फक्त पुरुष असतात. तिथे माझे काय काम आहे? जर तुम्हाला तुमच्या मित्रासोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी येणार नाही असं म्हणत मी माझ्या बेडवर बसले. मला माहीत नव्हते की माझ्या हा नकार मला इतका महागडा पडू शकतो. अर्णव खूप रागाने माझ्याकडे आला, माझा हात धरून आणि मला पूर्ण पकडून म्हणाला, आजपर्यंत तू माझे प्रेम पाहिले आहेस. तू फक्त माझे प्रेम पाहणे चांगले आहे. तू मला नकार द्यायला नको होतास. जर तू माझे म्हणणे नाकारलेस तर मी किती रागीट माणूस आहे हे तुला माहीत नाही. मी त्याला बोलले, ही काही गोष्ट नाही जी मी तुला सांगितली. पण अर्णवचा राग इतका होता की तो अक्षरशः मला मारून टाकेल. त्याच्या लाल झालेल्या डोळ्यांनी त्याने माझ्या डोळ्यात मोठ्या रागाने पाहिले. माझ्या पतीचे हे रूप पाहून माझे हृदय हादरले. मी पुन्हा विरोध केला नाही आणि त्या पार्टीला गेले. पण मला हे सर्व आवडत नव्हते. आज मला टेबलावरचे चविष्ट पदार्थ का आवडत नव्हते ते मला कळत नाही, कारण ते मला बेशुद्ध करत होते. मी माझ्या ताटात खूप कमी जेवण वाढले होते आणि हळूहळू खात होते. पण अनुच्या मित्राची नजर माझ्यावर पडताच तो म्हणू लागला, वहिनी काय बात आहे, तुम्ही जेवण नीट करत नाही आहात. मी म्हणाले, मला भूक नाही. मला काय म्हणायचे होते
तेव्हा ढ्यात्याने अर्णवकडे विचित्र इशारा केला. हे बघून अर्णवने माझे ताट खाद्यपदार्थांनी भरले होते. तो मला म्हणाला, पूर्ण जेवण संपव. तो मोठमोठ्या डोल्यांनी मला सांगत होता. मी ते जेवण खूप कष्टाने संपवले होते आणि जेवल्याबरोबर माझी अवस्था बिघडली होती. आणि आता मला अर्णववर पण शंका येऊ लागली होती. पुढच्या रविवार येण्यापूर्वी मी बरे नसल्याचे भासवले आणि माझ्या आई वडिलांच्या घरी परतले. एके दिवशी मी माझ्या लहान बहिणीसोबत खरेदीला गेले. तिथे मला अर्णवच्या 5 मित्रांपैकी एक भेटला. संभाषणा दरम्यान तो पुन्हा पुन्हा माझ्या बहिणीकडे पाहत होता. तो म्हणाला, वहिनी, यावेळी जर तुम्ही आमच्या घरी आल्या तर नक्कीच तुमच्या बहिणीला घेऊन या. ती पण तुमची सारखीच खूप सुंदर आहे. मला त्या माणसाचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले. माझी बहीणही त्याच्याकडे बघू लागले. मी म्हणाले, तुला बोलायचे शिष्टाचार नाहीत. माझ्या तोल धारदार होता. बाजारात जेवलून जाणारे लोकही जमा झाले. हे पाहून त्या माणसालाही राग आला. तो म्हणाला की त्याला शिष्टाचाराचा अर्थ माहीत आहे. आम्ही तुला एक स्त्री म्हणून तुझ्याशी चांगले वागतो, नाही तर तू आदर आणि सन्मान देण्यास पात्र नाही. मी त्याला जिभेवर ताबा ठेवून बोलायला सांगितले. तो म्हणू लागला की सत्य तुला एवढं का त्रास देत आहे? तू 2% बाई आहेस आणि तुझ्याशी मी नम्रपणे बोलू. हे ऐकून मला त्याचा राग आला. मी त्याच्या तोंडावर चापट मारली. त्या थप्पडच्या प्रतिध्वनी ऐकून सर्वजण तिथे उभे राहिले आणि काही लोक म्हणू लागले की जर या व्यक्तीने तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर आम्ही त्याची तब्येत त्वरित बरी करू. मला तर मनापासून वाटत होतं की त्याचा चेहरा तोडायला लावावा. मी विचार केला की घरी गेल्यावर अर्णवला सांगेल की ज्या लोकांच्या घरी तू मला नेत असतोस ते लोक खूपच उद्धट आहेत आणि तो मला दर रविवारी त्यांच्या घरी जाण्यास भाग पाडतो. त्याच्या नजरेत तर कुणा बहिणी किंवा मुलीचा आदर नाही. तिथे उभे असलेले तरुण त्या माणसाची दखल घेण्याआधी तो म्हणू लागला, ही वेश्या म्हणून काम करणारी एक बाजारू महिला आहे आणि मी तिचा एक ग्राहक येथे इथे फक्त नाटक रचते. त्याच्या हे बोलला ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, तो फालतू बोलतोय. तो माणूस म्हणाला, रविवारी तू आमच्या बंगल्यावर काय करायला येतेस? तेही तुझ्याशिवाय तिथे एक स्त्री नसते हे तुला माहीत. असं ताणा त्यानंतर त्या माणसाने मला जे काही सांगितलं ते माझे मन चक्रावून गेले. तो म्हणाला, जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर या रविवारी आमच्या घरी ये. मी तुला चांगलाच धडा शिकवेल. मी तुला तुझी घरी अवकात दाखवेल की तू नेमकी काय आहेस. माझी बहीण माझ्या चेहऱ्याकडे बघत होती आणि त्याच्या बोलण्याने मी दगडासारखी झाले होते. बरेच लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत तिथून निघून गेले होते. तोही माझ्याकडे डोले वटारत बघत निघून गेला होता. माझ्या बहिणीने माझा हात धरून मला बाजारातून बाहेर काढले. बहीण म्हणू लागली, काय बकवास बोलत होता तो माणूस. मी प्रतिसाद दिला नाही. माझे मन पूर्णपणे गोंधळून गेले होते. मी इतके घाबरले होते की माझ्या हृदयाला काही होईल आणि आत्ताच ते फुटून जाईल असे मला वाटू लागले. माझी अवस्था पाहून माझ्या बहिणीने मला घरी आणले, पण मला तिथेही आराम वाटला नाही. मी लगेच माझ्या घरी गेले. मी घरी आले तेव्हा अर्णवचा मूड खूप वाईट होता. तो मला म्हणाला, तुला तुझ्या आई वडिलांच्या घरी जायचे आहे तर तू कामाच्या दिवसात जात जा. मला फक्त शनिवार रविवार सुट्टी मिळते आणि तू तिथे जाऊन माझा मूड खराब करते. मी काही बोलले नाही, कारण मी काही बोलले असते तर त्याने माझ्यावर राग केला असता. यावेळी तो मला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला. यावेळी त्याच्या मित्राच्या घरी तो माणूस आलेला नव्हता ज्याच्याशी माझी बाजारात भेट झालेली होती. मी इथे अन्न खाल्ल्यानंतर लगेच वॉशरूम मध्ये निघून गेले. मला ते अन्न माझ्या आत पचवायचे नव्हते म्हणून मी माझ्या घशात बोट टाकले आणि मी जे काही खाल्ले होते ते बाहेर आले होते. म्हणून मी बाहेर पडताच बेशुद्ध होण्याचे नाटक करू लागले. अर्णवने मला आपल्या बाहुपाशात घेतले आणि मी मला खोलीत आणले आणि बेडवर झोपलेले होते. तो नुकताच खोलीत शिरला होता तेव्हा त्याचे मित्रही खोलीत शिरले. यावेळी मी दुप्पट किंमत घेईल असे तो सांगू लागला. तुम्ही लोक माझ्या बायकोसोबत रात्रभर जे काही करता त्यामुळे ते आजारी पडू लागले आहे आणि तुमच्या लोकांनी दिलेल्या पैशापैकी अर्धा पैसा तिच्या औषध आणि डॉक्टरांच्या खर्चात जातो. मला काय फायदा? त्याचे मित्र म्हणाले, आम्हाला मान्य आहे, त्यासाठी तुला वाटेल ती किंमत तू घेऊ शकतोस. मला वाटू लागले पृथ्वी फाटावी आणि मी त्यात लीन व्हावे. माझ्या स्वतःचा नवरा माझ्या इज्जतीचा सौदागर होता. पती हा
पत्नीचा रक्षक असं तो वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी माणूस प्रत्येक नात्याला विसरतो. हा कसला नवरा होता जो माझ्याच सौदा करत होता ते माझ्यासोबत. काही चुकीचे करण्याआधीच बंगल्याच्या बाहेर पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकून सगळेजण हैराण झाले होते. मी इथे येण्याआधीच पोलिसांना फोन करून सगळं काही सांगून टाकले होते. पोलीस आत आले तोपर्यंत मी उठून बसले. मला बसलेले पाहून अर्णव आणि इतर पुरुषांचे चेहरे फिके पडू लागले होते. मी माझ्या पतीला अटक केली होती म्हणून त्याला एक सुंदर मुलगी हवी होती जिच्याकडून त्याला व्यवसाय करून पैसे कमवू शकेल. अर्णव तुरुंगात होता आणि त्या दरम्यान मी घटस्फोटाचा पेपर देखील तुरुंगात पाठवला होता. माझा घटस्फोटही झाला होता, पण माझ्या आई वडिलांकडे एक तक्रार आहे की माझे नाते निश्चित करण्याआधी त्यांनी हे तर पाहिले की मुलगा एकटा आहे माझ्यावर घराच्या जबाबदाऱ्या नसतील, पण हे नाही पाहिले की मुलगा काय करतो. तुमच्या मुलीचे लग्न करण्यापूर्वी मुलाची सर्व माहिती मिळवावी, नाही तर तिच्या आयुष्यात अर्णव सारखा माणूस सामील होतो. त्यामुळेच मुलाची सर्व माहिती काढून आपल्या मुलीच्या लग्न करावं ही काळजी प्रत्येक आईवडिलांनी घ्यायला हवी, कारण हा तिच्या आयुष्याचा प्रश्न असं तो. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.